मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या लाडक्या शिवम भाऊंचा बॅक अँड बायसेप्स वर्कआउट. आपलं शिवम भाऊ सांगता केव्हा पण बॅक वर्कआउट असतील ना, त्या अगोदर पुलअप्स मारून घ्या, त्यानंतरच वर्कआउटला हात लाव्या. मग शिवम भाऊ सांगता चल आता आपण तानातानी करू चल. आपलं दोदो काय की नाही, डायरेक्ट 15 प्लेट टाकली आणि तानातानी करायला चालू केलं. दादो सांगता आज ना मी टॅटू काढूनच राहीन, केवढा काय झाला तरी मी आज टॅटू काढूनच राहीन. दादन मला या बेंचवरती बवडिलो. याला सांगतात सीटेड केबल रॉ. तो सेट कप मारतेसील ना तर आपल्या हातात ना थोडंसं खालती करा ना, तर दखलं बार ना शोल्डरवरती येतं. त्यामुळे याला स्लोली परफॉर्म करा, स्लोली. मी काय करायला लागले बघा, स्लोली थय. हे दादा पोरडो खय येतं बरे आहेत ना. ए सेट मार सेट, ते फालतू बरोबर ना कमी कर कमी. त्यानंतर मी मारला टी बार रॉ. टी बार रॉ म्हणे ना आपली लॅट मसल तर टार्गेट होतंच, पण आपली बॅगची मोठी साईज असते ना ती याशूनच निघतं. पण यात एकच मायनस पॉईंट, तो म्हणजे ना जास्त आपण वजन घेतलं ना तर दखलं प्रेशर आपल्या चेस्टवरती येते ना की हांगूच नका. त्या खिडकी म्हणजे ना मस्त मस्त पोरी बघायला भेटतं. भावाला दिखली दिखली त्यामुळे हा लागले. ते जाम पोरी बघितले. आता मस्त की तगडं मला बॅग दाखवता तुझी. आजच्या दिवशी बॅग जाम झाली. आता मस्त की आता आपण बायसेपवरती येऊ. या लागतं वाकडं तिकडं बार कल्स. यामाने हाती एल्बो आहे ना तो मगटीने गेला पाहिजे, पुढंच ठेव्या. भाई मी काय मार लागले थाय, थोडंसं गेला ते चालेल, जास्त ना जाऊन द्या. यानंतर शिवम भाऊ मला सांगता 2 डंबल घे आणि हॅमर कर्ल्स मारायला चालू कर. याशूनच ना आपलं जो गोट असतो ना बायसेप्सो, याशूनच मस्त की वरती येतं. याला सांगतं प्रीचर्स कर्ल्स बार. यामध्ये एवढीच एनर्जी वेस्ट होतं ना की सांगूच नका. हाय वाटतं आताच्या आता हात तुटतीन आपला. ए शिवम दादा बस ना, झाम मारला, चल आता जाऊ चल आपण. ए थांब, अजून 4-5 सेट बाकी आहेत. चल दादा उठ चल. यो परत मात्र झिगझॅग बार घे आणि रिव्हर्स बार मार. हां रिव्हर्स, आपण रिव्हर्स गिअर खेळा की थय. यो सेट मारताना कमीत कमीत ना 6 का 8 रॅप गेलंच पाहिजेत. हां चल दादा आता तुझी फेवरेट मशीन मार चल. याला तर स्टँडिंग केबल कर्ल्स. हां जास्तीत जास्त ना 15 ना तर 20 रॅप गेलंच पाहिजेत. हां उद्याला बॉबीचं माहिती ना ताई बोललं पाहिजे बायसेप तो तगडं दिखतं. शिवम बोललो जो लास्ट जो सेट आहे याला नंतर वाईड इन्क्लाइन डंबल प्रेस. हे तू मॅक्झिमम माहिती ना 8 ना तर 10 मारलेच पाहिजेत. त्यानंतर तुला मी आज जाऊन दे नडशन. शिवम भाऊन जाम थकिलो, चल आता जाम झाला मस्त लाज आता पोज मारता आणि निघता घरा. तुम्ही पण हा वर्कआउट नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला हा वर्कआउट.